मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्यांचा असतो आणि त्यामुळं योग्य वेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मंत्रिमंडळ विस्तार करतील। 11 ते 12 तारखेला होईल अशी शक्यता नाही, तो अधिकारच माननीय मुख्यमंत्र्याचा आहे, त्यामुळं या विषयात माझा बोलणं योग्य नाही। आत्ता जेव्हा भाऊंचा इंटरव्ह्यू झाला सह्याद्रीवर त्यावर असं बोलले की राज ठाकरेंशी आमचे विचार जुळतात, येणाऱ्या निवडणुकीमध्ये कदाचित सोबत जाऊ शकतो। हे ते खूप वेळा मी सांगितलं याच्यामध्ये की राजसाहेबाचा एक विचार आहे महाराष्ट्राला पुढे नेण्याचा, विकसित महाराष्ट्राचा, आणि अनेक गोष्टी त्यांच्या आमच्या त्या ठिकाणी एकत्र येतात। जसं मोदींच्या निवडणुकीमध्ये राजसाहेबांनी जाहीर केलं की मोदींच्या निवडणुकीत विकसित देशाकरता आम्ही मोदींसोबत आहोत। त्यांनी मोदींच्या निवडणुकीत पूर्ण सहकार्य केलं, पूर्ण मनसेही आमच्या पाठीशी उभी केली। त्यामुळं एखाद्या निवडणुकीत त्यांचं समर्थन असणे किंवा नसणे याच्यावर आम्ही राजसाहेबांच्या याच्यावर फार त्यांच्या विचाराशी आम्ही सहमत आहे व ते आमच्या विचाराशी सहमत आहे। त्यामुळं एखाद्या निवडणुकीत त्यांनी आमच्या विरोधात जरी उभे केलं असेल पण विचार बऱ्यापैकी सोबत आहेत किंवा विचाराशी सहमत आहेत। गृहमंत्री पदावरून अजूनही वाद सुटलेला नाही आहे असं कळतंय। मी वारंवार सांगतो आहे की मंत्रिपदाचा, खात्यांचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि ते योग्य करतील। नाराजी संपली आहे का शिंदे साहेब? शिंदे साहेबांची नाराजी संपली आहे का? काय जबाबदारी सगळे तुमचे कागद खाली पडले। संघटनेचं काम आहे सरकार येतपर्यंत, आमदार निवडून येतपर्यंत पूर्ण काम करणे। एकदा सरकार आल्यावर माननीय मुख्यमंत्री मोदी निर्णय करतात। ते शिंदे साहेबांना विचारलं का तुम्हाला? पण मला वाटतं की शिंदे साहेब सारखे, मी परवाही बोललो, शिंदे साहेबाच्या भूमिकेबद्दल शिंदे साहेबच बोलतील, पण शिंदे साहेब हे रडणारे नाही आहे, लढणारे आहेत। माननीय एकनाथ शिंदे हे रडणार नाही, लढणारे आहेत। त्यामुळं शिंदे साहेबासारखा एक चांगला मुख्यमंत्री या राज्याने बघितला, त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे गेला। त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आज हजारो योजना या ठिकाणी आल्या, म्हणजे महाराष्ट्राने कधी बघितल्या नाही एवढ्या योजना शिंदे सरकारने केल्या। गरीब माणसाला न्याय दिला, लाडक्या बहिणीला न्याय दिला, शेतकऱ्यांना न्याय दिला। त्यामुळं शिंदे साहेब एक प्रगल्भ नेते आहेत। शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री काळामध्ये महाराष्ट्र पुढे गेला आहे, त्यामुळं मला वाटतं शिंदे साहेब कधीच नाराज राहू शकत नाही। शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्यांना पक्षालाही सांभाळायचा आहे आणि त्यामुळं खरं तर मला अभिमान आहे शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रात चांगलं काम केलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।